बिग बॉसचा नुकताच एक प्रोमो समोर आलेला आहे, ज्याच्यात दिसत आहे की विशाल कोट्यान हा फार इमोशनल झाला. कारण विशाल कोट्यान यांना रिअलाइज झालं की आपण राकेश यांना धक्का मारून फार मोठी गलती केली. त्याच गलतीचा पस्तावा करत विशाल कोट्यान हा असं म्हणत होता की माझ्या एवढ्या 14-15 वीकची मेहनत माझ्या एका चुकीमुळे वाया गेली. मला माझ्या फॅमिलीसाठी आणि टोळी टीमसाठी तिकीट टू फिनाले टास्क खेळायचा होता, परंतु माझ्या एका चुकीमुळे तो टास्क मी खेळू शकलो नाही. माझ्या आयुष्यातला एक स्वप्न होतं की मी बिग बॉसच्या घरात तिकीट टू फिनाले टास्क खेळीन, तोही मी खेळू शकलो नाही. अशा प्रकारे विशाल कोट्यान हा इमोशनल झाला बिग बॉसच्या घरात. तुमच्या मते विशाल कोट्यान यांना रिअलाइज होत आहे की त्यांनी जो फिजिकल अटेम्प्ट राकेश बापट यांच्यावरती केला होता तो निर्णय त्यांचा चुकला आणि त्याच एकाच चुकीच्या निर्णयामुळे विशाल कोट्यान यांना तिकीट टू फिनाले टास्क ही खेळता आला नाही, अशी खंत विशाल कोट्यान यांनी बिग बॉसला आपलं मत मांडताना विशाल कोट्यान भावुक झाला. तुमच्या मते विशाल कोट्यान हा फक्त ऑडियन्स साठी हे इमोशनल होण्याचं नाटक करत आहे की खरंच त्याला त्याच्या एका चुकीचा पाऊल उचलल्याचा पश्चाताप होत आहे? तुम्हाला काय वाटतं त्यावरती कमेंट करून नक्कीच सांगा. तर विशाल कोट्यान हा बिग बॉस मराठी सीझन 6 चा फायनलिस्ट होऊ शकतो का? तुम्हाला काय वाटतं? बिग बॉसच्या घरात 13-14 हप्त्यापासून विशाल कोट्यान यांचा गेम तुम्हाला जर स्ट्रॉंग वाटत असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तन्वी कोलते ही ठरली आहे फर्स्ट फायनलिस्ट. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर कमेंट करून नक्कीच सांगा.